सुधाकर बडगुजर यांनी जी भेट घेतली होती त्यांनी स्वतः जाहीर केलेलं आहे वर्तमानपत्रात का ते माझे कामानिमित्त भेट घेतलेली आहे, वैयक्तिक कामानिमित्त. त्यांचा अजून पक्षप्रवेशाबाबत जो निर्णय तो पक्षश्रेष्ठी घेणार आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठींनी काय तो निर्णय घेणार आहे. परंतु सुधाकर बडगुजर यांनी त्या मतदारसंघात विधानसभेत भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवलेली होती आणि त्याच्यामुळे स्थानिक लेवलला जे पदाधिकारी किंवा ज्या लोकप्रतिनिधी असतील त्यांचंही मत विचारात घेऊन ते वरिष्ठ पदाधिकाऱ्यांपर्यंत आम्ही पोहोचू आणि नंतर तो निर्णय होईल. खरं तर सलीम कुत्ता प्रकरण जे आहे ते भाजपच्याच माध्यमातून समोर आलं होतं. मोठ्या प्रमाणात आरोप झाले होते. सुधाकर बडगुजर यांनी आपण सांगितल्याप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवली. आपल्या नेत्यांवर अनेक प्रकारच्या खालच्या पातळीवरची टीका देखील केली होती. खरं तर आता आपल्या पक्षामध्ये त्यांचा प्रवेश होईल अशी चर्चा सुरू आहे. आपलं नेमकं काय मत असेल? भारतीय जनता पक्ष हा जगातला नंबर 1चा पक्ष आहे. ज्या ठिकाणी आवश्यक असेल त्या ठिकाणी जर प्रदेश पातळीवर चर्चा करून निर्णय होत असतो. परंतु अजून त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही आहे काय भूमिका आहे ती, आणि स्थानिक जे पदाधिकारी लोकप्रतिनिधी आहे त्यांचं मत काय आहे हे विचारात घेऊन ते वरिष्ठांपर्यंत पोहोचून नंतर आम्ही निर्णय घेऊ. खरं तर बडगुजर जर पक्षामध्ये भाजप पक्षामध्ये येण्यास इच्छुक असेल किंवा ते तशा पद्धतीने प्रयत्न करत असेल अशी चर्चा आहे, स्वागत करणार? भारतीय जनता पक्ष हा संस्कारातला पक्ष आहे, परिवारातला पक्ष आहे आणि त्याच्यामुळे जो त्या पक्षाच्या याच्याप्रमाणे पक्षात येईल त्याला पक्षाचे धडे, पक्षाची रचना, पक्षाची पद्धत ही जर त्यांना येणाऱ्यांना जमत असेल त्याप्रमाणे तर हरकत नाही. परंतु भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणारे असे खूप आहेत. संबंध देशभर भारतीय जनता पक्षात इच्छुक भरपूर आहेत. परंतु त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कामकाज पद्धतीप्रमाणे कामकाज केलं, त्या पद्धतीनं जर झालं तरच ते रुळतात, नाही तर ते रुळते नाही, ते परत बाहेर जातात. हे नाशिकमधले उदाहरण आहे आपल्याकडे. खरं तर गिरीश महाजन यांनी देखील 2 दिवसापूर्वी सांगितलं की नाशिकमध्ये अनेक मोठे प्रवेश होणार आहे. त्या प्रवेशांपैकी हा एक प्रवेश असेल आपल्याला माहिती? असं काही अजून खात्रीशीर सांगता येणार नाही. परंतु प्रदेश हा वरिष्ठ प्रदेश लेवलला, प्रदेश पातळीवर वरिष्ठाचे जे वरिष्ठांच्या पातळीवर होत असतो. निर्णय जरी झाला तरी आमच्या प्रतिक्रिया आम्ही त्यांना सांगणार आहे. परंतु प्रवेश जर झाल्यानंतर भाजपच्या पद्धतीने जर कामकाज होत असेल तरच ते थांबतात, नाही तर ते निघून जातात. हे उदाहरण आहे आपल्याकडे. वरिष्ठ स्तरावर जर निर्णय झाला तर आपण सामावून घेणार? हा वरिष्ठ पातळीवर जो निर्णय झालेला राहील तो आम्हाला घ्यावाच लागेल. परंतु आमची अशी अपेक्षा राहील की येणाऱ्यांनी अगोदर भाजपमध्ये कसं कामकाज चालतं याची माहिती करून घ्यावी, भाजपची पद्धती कशी आहे त्याची माहिती करून घ्यावी आणि मग भाजपमध्ये प्रवेश करावा अशी आम्हाला अपेक्षा आहे. कारण हा परिवाराचा पक्ष आहे. खरं तर जर वरिष्ठ स्तरावर जर अशी चर्चा सुरू असेल आणि निर्णय झाला, आपण सामावून घेणार का? त्या पद्धतीने आपण स्वागत करणार का नाशिक शहराध्यक्ष? वरिष्ठ पातळीवर झालेला निर्णय नाशिक महानगर जिल्हा म्हणून आम्हाला स्वीकारावा लागेल. परंतु आम्ही पण वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊ का इथं यापूर्वी काय पार्श्वभूमी होती, यापूर्वी काय घडलेलं होतं आणि कशा पद्धतीने इथलं स्थानिक राजकारण चालतं, या बाबी आम्ही वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊ. बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला आपला विरोध आहे? बडगुजरांच्या पक्षप्रवेशाला विरोध आहे किंवा स्वागत आहे हा प्रश्नच नाही आहे. परंतु शेवटी भाजपने वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला तो आम्हाला स्वीकारावा लागतो.